दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे परिसरात नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर तसेच मोठमोठ्या हायवा वाहनांच्या सहाय्याने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाळूची खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभागाच्या डोळ्यासमोर सुरू असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। दिवस रात्र बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू असून नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। पर्यावरणाचा ऱ्हास आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे। त्यामुळे आता प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून तात्काळ कारवाई न झाल्यास महसूल मंत्र्यांचा पुतळा जाळणे किंवा तिरडी यात्रा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। जर प्रशासनाने तातडीने बेकायदेशीर वाळू उपसा थांबवून संबंधितावर कठोर कारवाई केली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। हेलो ले ले देखो बर्तन ओके ठीक Hmm.